आणि सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात काय करावं म्हणून मला YTPL जॉईन करायची संधी अमोल सरांकडून मिळाली. जेव्हा 2-3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं, सर म्हणले की तुम्ही क्लासेस सुरू करा. पण माझ्या मनात खूप शंका होत्या की मला शिकवता येईल का, मुलं मिळतील का, स्टुडंट्स मिळतील का, कसं करायचं. पण सरांनी मला खूप मोटिवेट केलं की तुम्ही सुरू करा, पुढचे मार्ग तुम्हाला अपोर्ट मिळत जातील. आणि तसंच झालं. 3 स्टुडंटपासून सुरू केलं आणि बघता बघता आता 70-80 स्टुडंट झालेत माझ्याकडे. या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये अमोल सर, दीपाली मॅम आणि YTPLच्या पूर्ण टीमने खूप सपोर्ट केला मला. अगदी वेळोवेळी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या, जेव्हा जेव्हा मला गरज लागली, तेव्हा मला प्रत्येकाची मदत सगळ्या टीमकडून मिळाली. आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी, मार्केटिंग मटेरियल, टीचिंग सेट्स, वेगवेगळे ट्रेनिंग्स, सगळं एव्हरीथिंग मी गॉट फ्रॉम YTPL टीम. आणि मला एक सरांचं म्हणजे एक गोष्ट अप्रिशिएट करावं वाटते खूप जास्त, की तुम्ही सगळ्यांनी पण अनुभव केला असेल. सरांचं एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये कधीही काही प्रॉब्लेम आला ना आपल्याला, सरांना कॉल केला की सर प्रत्येक कॉल अटेंड करतात, कधीच मिस होत नाही. मला खूप सरांचं कौतुक वाटतं त्याबद्दल की सर प्रत्येक वेळी अगदी पुढे असतात आपल्याला मदत करायला. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या फॅमिलीने पण मला खूप सपोर्ट केला. माझे मिस्टर, माझी मुलं सगळ्यांनी मला खूप मदत केली. काही नवीन गोष्टी शिकायची म्हणले की माझे मिस्टर मला कधीच नाही म्हणत नाही, तू कर म्हणतात, जर कर असं म्हणतात. आणि एक सांगायचं म्हणजे खरं तर कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्यापेक्षा ना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केल्याचा एक आनंद वेगळाच असतो, एक समाधान वेगळाच. YTPLने आपल्याला खरं पंख दिले आणि नुसतेच पंख नाही दिले तर त्या पंखामध्ये उंच भरारी घेण्यासाठी बळ पण दिले, की जे लिहिलंय ना विंग्स ऑफ विजडम्स, हे अगदी खरं आहे. आणि आता मला सांगा वाटतंय की जेव्हा सगळ्या मी विचारलं होतं की सगळ्या फ्रँचायझीचं नाव घेऊन गेले, माझं नाव का नाही, पण ते आता जसं दीपाली मॅम म्हणलं ना, पेशन्स ठेवावं लागतं. ते आता मी अनुभवलं खरंच की पेशन्स असलं की सगळं तुम्हाला काही मिळतं. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू अमोल सर, थँक्यू मॅम.